बांधवांनो, जय शिवराय, जय भीम. मित्रांनो, 1 जानेवारी 2024 ला भीमा कोरेगावच्या लढाईला 206 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं ज्या ज्या महायोद्ध्यांनी शूद्र अतिशूद्र लोकांना पेशव्यांच्या गुलामीतून काढण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची केलं, आपल्या प्राणाची आहुती दिली, त्या सर्व महायोद्ध्यांना प्रथमतः मी अभिवादन करतो. बांधवांनो, या महाराष्ट्रात शिवशाही संपुष्टात आणून पुण्याच्या पेशव्या ब्राह्मणांनी छिनाल पेशवाई स्थापित केली आणि इथल्या बहुजन लोकांना एक हीन वागणूक दिली गेली. म्हणजे गळ्यात मडकं आणि पाठीला झाडू बांधला गेला, अशी हीन वागणूक इथल्या पेशवाईमध्ये दिली गेली. म्हणजे अस्पृश्य जातीचे लोक नीच गणले गेले. अशी ही छिनाल पेशवाई पुण्यामध्ये भीमा कोरेगाव येथे आमच्या 500 बहुजन महावीरांनी, आपल्या 500 बहुजन महायोद्ध्यांनी, महावीरांनी जवळजवळ 28,000 पेशवे कापून काढले. आपल्या घरात जशी आपली आई एखादी भाजी कापत असेल, भेंडी कापत असेल, मुळा कापत असेल, तशी आपल्या महायोद्ध्यांनी, आपल्या महावीरांनी 1 जानेवारी 1818 ला भीमा कोरेगाव येथे नदीच्या तीरावरती 28,000 बामणं कापली. जी नदी पाण्यानं वाहत होती, ती नदी 28,000 बामणांच्या रक्तानं वाहिली. आणि आपल्या महापुरुषांनी, आम्ही माणूस असून आम्हाला हीन वागणूक दिली जात होती, याचा बदला आमच्या महायोद्ध्याने घेतला. कारण त्यांनी दोस्त आणि दुश्मन हा ओळखला होता. ब्राह्मण आजही या लढ्याला एका जातीचा लढा करू इच्छित आहे. आजही जर आपण जाऊन विजय स्तंभावरती बघितलं तर त्यावरती 49 महावीर, महायोद्धे जे शहीद झाले होते त्यांची नावं आहेत. त्यामध्ये फक्त महारच सैनिक नव्हते, तर सर्व बहुजन सैनिक होते. मुस्लिम सैनिकांची नावं आहेत. परंतु ब्राह्मणांनी जाणीवपूर्वक, आणि आपल्यातलेही काही दलाल लोक, बहुजनांतले, आंबेडकर चळवळीतलेही काही दलाल लोक, या लोकांनी याला एक जातीचं युद्ध, एक जातीचा लढा करून ठेवला आहे. इंग्रजांनी जवळजवळ हा विजय स्तंभ उभा केला होता. या स्तंभाच्या आसपास जवळजवळ 267 एकर जमीन इंग्रजांनी यासाठी राखीव ठेवली होती. काय ते आज आहे? तर आज पुण्याच्या पेशव्या ब्राह्मणांनी परत एकदा वर डोकं काढून विजय स्तंभाला दिलेली सगळीची सगळी जागा आहे, ही जागा गायब केली आहे. आणि याला नवीन, म्हणजे फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस या विजय दिनाला शौर्य दिन नाव दिलं गेलं. ज्यावेळेस बाबासाहेब 1 जानेवारी 1927 ला पहिल्यांदा ज्यावेळेस भीमा कोरेगाव येथे जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेले होते, तर त्यावेळेस त्यांनी याला विजय दिन म्हटलं आहे, याला शौर्य दिन म्हटलं नाहीये, याला विजय दिन म्हटलं आहे. तरी आमचे काही बांधव, आमचे काही मित्र, आंबेडकर चळवळीतले काही नेते याला शौर्य दिन म्हणत आहेत. 500 सैनिक एका साईडला आणि एका साईडला 30,000 सैनिक. पण या लढ्याचं, या लढाईच्या युद्धाचं नेतृत्व शिदनाक आणि रायनाक महार हे करत आहेत म्हटल्यानंतर जवळजवळ 2,000 पेशवे ब्राह्मण पळून गेले होते. आणि शेवटी लढाई झाली ती 28,000 पेशवा ब्राह्मण आणि आमच्या 500 बहुजन महावीरांमध्ये, महायोद्ध्यांमध्ये. आणि यामध्ये जवळजवळ 49 आमचे महावीर खर्ची करून, महायोद्धे खर्ची करून 49 महायोद्ध्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून, आपला प्राण अर्पण करून
जवळजवळ 28,000 पेशवा ब्राह्मण या ठिकाणी कापले गेले आणि तेव्हापासून या पुण्यातून पेशवाई मातीत गाडण्यात आपल्या महावीरांना, महायोद्ध्यांना यश आलं. आज ब्राह्मण जाणीवपूर्वक या भीमा कोरेगावच्या लढाईला एका जातीची लढाई करू इच्छित आहे. फक्त महार सैनिक होते या लढाईत, फक्त महारांची ही लढाई होती असा जाणीवपूर्वक घोषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. या लढाईमध्ये बहुसंख्य हे महार होते, महार सैनिक होते, पण यामध्ये काही प्रमाणात, काही टक्केवारीमध्ये वेगवेगळ्या जातीचे बहुजन सैनिक देखील होते. तर हा शौर्य दिन नसून हा विजय दिन आहे आणि पुनश्च एकदा सर्व बहुजन बांधवांना, सर्व आंबेडकरी बांधवांना पुनश्च एकदा 1 जानेवारी 1818च्या जी लढाई आपल्या महापुरुषांनी, आपल्या महावीरांनी, महाविद्यांनी जिंकली त्या विजय दिनाचा, विजय उत्सवाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय भीम, जय संविधान. धन्यवाद.